नाशिकमधील तपोवन झाड आंदोलन प्रकरणी उद्या आंदोलकांसोबत चर्चा होणार। नाशिक महापालिका प्रशासनाचे अधिकारी उद्या चर्चा करणार असल्याची माहिती। आंदोलकांना चर्चेसाठी निमंत्रण। नाशिकच्या तपोवनमध्ये झाडांभोवती सायकली फिरवत वृक्षतोडीला विरोध। नाशिक ते शेगाव सायकलवारी करणाऱ्यांकडून तपोवनमध्ये अनोखी निदर्शनं। नाशिकच्या तपोवनामध्ये पर्यावरण प्रेमींची मोठी गर्दी, तर तपोवनातील वृक्षतोडीला पथनाट्य, कवी संमेलन, ऑर्केस्ट्रा, विविध कलाकारांच्या माध्यमातून विरोध। जळगावच्या एरंडोलमध्ये स्ट्रॉंग रूमच्या बाहेरील सीसीटीव्हीचा डिस्प्ले 2.5 तास बंद। 2.5 तासानंतर तांत्रिक अडचण दूर, सीसीटीव्ही पुन्हा एकदा सुरू। माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याकडून तपोवनातील झाडांची पाहणी, सर्व स्तरातून वृक्षतोडीला विरोध। पुणे सेमी हायस्पीड रेल्वेचा मार्ग बदलल्यानं संगमनेरकर आक्रमक। भूसंपादन झाले असताना रेल्वे मार्ग बदलणं अन्यायकारक आहे। आमदार सत्यजित तांबे आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांच्याकडून जनआंदोलन उभारण्याचा इशारा। प्रदीप गारटकर यांनी घेतली मुरलीधर मोहोळ यांची भेट। प्रदीप गारटकर यांनी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष पदाचा दिला आहे राजीनामा। छत्रपती संभाजीनगर मनपासाठी इच्छुकांची भाजपकडे उमेदवारी अर्ज मागण्यासाठी गर्दी। 29 प्रभागातून 115 जागेसाठी 425 इच्छुकांनी केली भाजपकडूनच उमेदवाराची मागणी। अहिल्यानगरच्या बेल्हा ते राळेगण थेरपाळ राष्ट्रीय महामार्गावरती ग्रामस्थांचं आंदोलन। निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ग्रामस्थांचा रास्ता रोको। बांधकाम विभाग, भूमी अभिलेख आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं आणि त्यानंतर आंदोलन अखेर स्थगित। इंदापूरमध्ये ट्रॅक्टर आणि ट्रकचा भीषण अपघात। अपघातामध्ये दोन्ही वाहनांनी घेतला अचानक पेट। ट्रॅक्टर चालकाचा होरपळून जागीच मृत्यू। 2 तासाहून अधिक काळ वाहतुकीच्या लांबच रांगा। गाडीला कट मारल्याच्या रागातून वसईमध्ये तुफान हाणामारी। वसईच्या तुंगारेश्वर फाटा परिसरातली घटना। नालासोपाऱ्यातील पेल्हार पोलीस ठाण्यामध्ये 9 जणांविरोधात गुन्हा दाखल। 9 ते 10 जणांकडून दांडके, लोखंडी रॉडनं मारहाण। सोलापूरच्या बार्शीमध्ये कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या आरोपीला बेड्या। रिचार्ज न केल्यानं मोबाईल स्टोअरमध्ये कोयताची तोडफोड, तर बबलू कसबे असं आरोपीचं नाव। लातूरच्या निलंगा शहरामध्ये जागेच्या वादातून एकावरती कोयत्यानं हल्ला। जगदीश लोभे असं हल्ला करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव। पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं। मीरा भाईंदर घोडबंदरवरील वरसावे रोड परिसरामध्ये मोठी दुर्घटना टळली आहे। केबल घेऊन जाणारा क्रेन अचानक उलटला। सुदैवानं अपघातात कोणतीही जीवितहानी नाही। धाराशिवमध्ये अतिवृष्टीमुळे सीताफळाच्या बागेला मोठा फटका। फळधारणा झाली नसल्यानं 2 एकर सीताफळाच्या झाडावरती शेतकऱ्यांनी चालवली कुऱ्हाड। गोंदियामध्ये 3 दिवसात 62 धान खरेदी केंद्रांवरून तब्बल 85,000 क्विंटल धान खरेदी। 78,735 शेतकऱ्यांनी केली नोंदणी। 1,961 शेतकऱ्यांनी केलेली आहे धानाची विक्री। मानोरा येथे नाफेड खरेदी केंद्राला मंजुरी मिळाल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा। शेतकऱ्यांनी नाफेडकडे मागणी लावून धरल्यानंतर अखेर कारंजा येथील फार्मर प्रोड्युसर कंपनीला परवानगी। लवकरच प्रत्यक्ष खरेदी सुरू केली जाणार। नांदेडमध्ये टरबूज लागवडीसाठी शेतकऱ्यांची मोठी लगबग। टरबूज लागवडीचं क्षेत्र वाढण्याची शक्यता। टरबूजाला चांगला बाजारभाव मिळेल अशी शेतकऱ्यांना आशा। जळगाव जिल्ह्यातील हतनूर गिरणा धरणाचे एकूण 75.324 दशलक्ष घनमीटर पाण्याचं आरक्षित निश्चित। या पाण्याचं आरक्षण निश्चित, तर एकूण 371 गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जाणार। वाशिमच्या मालेगाव तालुक्यामध्ये यंदा तुरीची मोठ्या प्रमाणात लागवड। पीक फुलोरा आणि शेंग धारणेच्या अवस्थेमध्ये, मात्र काही दिवसांपासून शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव। शेतकऱ्यांना तुरीचं उत्पादन घटण्याची भीती। भंडारा जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामामध्ये मका पिकाचं क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ। कमी पाण्यामध्ये येणाऱ्या मका पिकाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चांगली पसंती। यावर्षी रब्बी हंगामामध्ये 50% उन्हाळी धान पीक लावणाऱ्या शेतकऱ्यांकडून मक्याची लागवड। जळगावमध्ये थंडी पुन्हा वाढल्यानं रब्बी पिकांना मोठा दिलासा। गहू, हरभरा, ज्वारी, कांदा आणि बटाटा पिकं बहरली। उत्पादन चांगलं होणार असल्याचा शेतकऱ्यांचा अंदाज। जळगावच्या मेहरून तलावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जलपर्णी। तलावाचं सौंदर्य धोक्यात। तलावातील जलपर्णी काढण्याची स्थानिकांची मागणी। सोलापूरच्या बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये संचालक पदाच्या 16 जागांसाठी शांततेत मतदान। भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊत विरुद्ध विद्यमान आमदार दिलीप सोपल यांच्या पॅनलमध्ये चुरस।
साताऱ्यामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचे नवीन जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चिन्हावर लढवणार, बाळासाहेब पाटील यांच्याकडून स्पष्ट। वाशिम नगर परिषद निवडणुकीला स्थगिती मिळाल्यानंतर पुढची प्रक्रिया ठरलेल्या कार्यक्रमानुसारच होणार। 10 डिसेंबरला दुपारी 3 पर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार, तर 11 डिसेंबरला चिन्ह वाटप केलं जाणार। जळगावच्या पारोळामधील स्ट्रॉंग रूमच्या बाहेर सीसीटीव्हीच्या डिस्प्ले बसवण्याची मागणी। महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून 24 तास पहारा। येवल्यातील स्ट्रॉंग रूम बाहेर उमेदवारांकडून खासगी सुरक्षा। शिंदेंच्या सेनेकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रुपेश दराडे यांनी नेमला खासगी सुरक्षा रक्षक। नांदेडच्या लोहामधील स्ट्रॉंग रूम परिसरात पोलिसांचा कडा पहारा। सीसीटीव्ही डिटेक्टर मशीन, शस्त्रधारी पोलिसांची ही सुरक्षा। बुलढाणामध्ये स्ट्रॉंग रूम बाहेर पोलिसांची त्रिस्तरीय सुरक्षा, तर उमेदवारांचा रात्रंदिवस पहारा। 21 तारखेला होणार मतमोजणी। कोल्हापूरच्या मुरगुडमध्ये नगर परिषद निकालाच्या आधी लाखांची पैज। भैया कुडवे आणि पंकज नेसरीकर यांच्यामध्ये पैज, दोघांमध्ये देखील 1 लाखांची पैज लागल्याची माहिती।